नमस्कार मंडळी. तर खूप दिवसातनं बघा ही पांढरी कारली भेटली. मला अशी आवडतात ही पांढरी कारली. पावसाळ्यात तर एवढी चांगली लागतात ना आतापेक्षा. आणि ह्याची मी बनवणार आहे पातळ हिरव्या मिरच्याची पुडी करून कारल्याची भाजी. बघा असंच दाखवलं असतं तुम्हाला ताट तर तुम्ही म्हणला असता आम्हाला रेसिपी दाखवा, म्हणून मी आधीच रेसिपीची तयारी करते. तर नक्की बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. तर ह्याची मी बनवणार आहे. मी नाही बरं का बनवणार, छाया ताईला बनवायला लावणार आहे. मला नाही किचनपाशी जमत, म्हणून तिला म्हणलं तू बनव आणि रेसिपी टाक तेवढी माझ्या चॅनेलवर. पण तुम्हाला मी सांगते ह्याची मला लय आवडती हिरव्या मिरच्याची थोडीशी पातळ असा रसा करून आणि ज्वारीची भाकरी, गरम गरम भाकरी पाहिजे. मी तसंच करणार आहे, तसंच आज जेवण करणार आहे. तर नक्की बघा. या कारल्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ. अगदी हलकंसं मीठ घालायचं आहे आणि ह्याला कारल्याला लावून ठेवायचं कमीत कमी 15 ते 20 मिनटं. तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची. हे बघा मिरची थोडी डाग पडलेत मिरचीला, तर अगदी हलकंसं तेल घ्यायचं आणि मिरचीवर घालायचं आणि प्रेस करत आपल्या मिरच्या चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या. बघा मिरची चांगली खरपूस भाजून झाली. आता मी ही काढून घेते आणि कारलं 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. चांगलं स्वच्छ धुवून घेणार 2-3 वेळा पाण्यामध्ये. हे बघा असं चुरून धुवून घ्यायचं, म्हणजे कसं थोडासा त्याचा जो कडवटपणा, कारलं तर कडूच राहतं हो, पण हलकासा कडवटपणा त्याचा निघून जातो. बघा काय भारी दिसतंय कारलं, एकदम मस्त. तर अजून मी 2 वेळा धुणार आहे, म्हणून तुम्हाला दाखवलं मी. असं धुवून घेते. कारलं मस्त धुवून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी घालते थोडंसं तेल. ह्याच्यामध्ये टाकूया आपण हे कारलं. ऑलरेडी तवा गरमच होता आणि अगदी थोडंसं मीठ घालते, कारण जो आपल्याला मिरचीचा ठेचा बनवायचा आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचंच आहे. आणि हे कारलं चांगलं फ्राय होईपर्यंत आपण शेंगदाण्याचं कूट आणि मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा. बघा कारलं मस्त असं खरपूस तेलामध्ये कमी जास्त गॅस करून मस्त भाजलेलं गेलेलं आहे. आणि असं पण आपण बघू शकतो कारलं शिजलंय का नाही करून. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट. हे बघा शेंगदाणे थंड झाल्यावरच कूट करायचं. आणि मिरचीचा ठेचा केलेला आहे मी. तर मिरचीच्या ठेच्यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि मिरची आणि मीठ हे घालून मी कुटून घेतलं आहे. तर थोडंसं हे बघा ठेचा हा ठेवलेला आहे आईला खाण्यासाठी. जास्त नाही टाकत आहे ठेचा त्याच्यामध्ये. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी घालायचं. तर पातळ करायचं आहे हिरव्या मिरच्याचं कारलं. व्यवस्थित सगळं गॅस कमी जास्त करून आपण मिक्स करून घ्यायचं. तर आता सगळं एकदम मिक्स केलं आहे. तर हा एक छोटा ग्लास पाणी घेतलेला आहे. आता हे पाणी टाकून आपण कमी गॅसवरती हे कारलं शिजू द्यायचं. तोपर्यंत मी बनवते ज्वारीची भाकरी. कशी ते बघा. हे घेतलं ज्वारीचं पीठ. थोडं पाणी घेऊन आपण घट्ट पीठ मळून घ्यायचं. आता कसं आम्हाला तर सवय आहे, पण आजकाल ज्या नवीन मुली आहेत त्यांना जमतच नाही ज्वारीच्या भाकरी. तर म्हणतात अगं छाया ताई तू एवढी पटकन कशी भाकरी बनवतेस, आम्हाला तर जमत नाही. आणि नाहीच जमत. तर शिकायला आता किती वर्ष झालं मी, तर मला वाटतं 30 वर्ष झालं मी भाकरी शिकते. म्हणून आता पटपट येते. आता आईला काही जमत नाही म्हणून मानसी, अर्चना किंवा मी आम्ही तिघीजणी मिळून करत असतो. पण आता दोघीला पण काम आहेत, तर मी म्हटलं चला आता आपणच करूया. तर घट्ट पीठ म्हणून बघा ह्याचा माझा एक गोळा तयार करून घेतला. तर हाताला पाणी लावून असं गोल गोल करून घ्यायचं आणि नंतर सुक्खं पीठ ताटात घालायचं आणि हा गोळा असा ठेवायचा आणि दोन्ही हाताला पीठ लावून घ्यायचं आणि मस्त अशी हलक्या हाताने भाकरी थापायची. जास्त प्रेशर देऊन भाकरी थापायची नाही. जास्त प्रेशर देऊन भाकरी थापली की भाकरी एक तर चिटकणार नाहीतर तुटणार. आता बघा हे झालं. परत 2 हाताला पीठ लावायचं
आणि 2 हाताने हलक्या हाताने भाकरी थापून घ्यायची. तोपर्यंत आपला तवा गरम होतोयच. एका साईडला कारलं तिकडे शिजायला ठेवलं. बघा आता ही झाली एक भाकरी आपली तयार. आता दोन्ही हातात अशी पकडायची आणि तव्यावर अशी घालायची आणि त्याच्यावरती आपण पाणी लावून घ्यायचं. चारी बाजूला बरोबर अगदी भाकरीला पाणी लावून घ्यायचं आणि वरचं पाणी, भाकरीवरचं पाणी सुकलं ना की मग आपल्याला भाकरी पलटी करायची आहे. तोपर्यंत मी दुसरी भाकरी थापून घेते. ती भाकरी कशी भाजते तर ते बघत राहा. आता या भाकरीवरचं पूर्ण पाणी सुकलेलं आहे, हे बघा, बघू शकता तुम्ही. आता आपण ही भाकरी पलटी करूया. आता खालच्या साईडनी पाठीमागच्या साईडनी मस्त अशी भाकरी खरपूस भाजून घ्यायची. तर आता आपण बघूया साईडच्या पाठच्या साईडने बघा किती मस्त खरपूस अशी भाकरी भाजली गेलेली आहे. आता पाठच्या साईडनी परत आपल्याला मस्त भाकरी अशी आपोआप फुगते बघा भाकरी. आता मस्त अशी चारी बाजूनी भाकरी शेकून घ्यायची बघा. फुगली की नाही भाकरी. आता मस्त भाजून घेऊया आणि आईची ताट तयार करूया. तर माझ्या अजून 2 भाकरी करायच्या आहेत, एक बाबांसाठी आणि एक भावासाठी. तोपर्यंत आईला जेवण करायला देणार आहे. हा ते म्हणते की भाकरी बाई फुगती पण भाकरी फुगत नाही. हो ना, पण माझी फुगली ना भाकरी, मी कुठं फुगते. आता ते भाकरी फुगत नाही त्या बाई. बघा किती छान आणि मस्त अशी भाकरी भाजून निघालेली आहे बघा. आता मी आईचं ताट तयार करते. तिला गरम गरम हवं असतं. अरे रे फोल्डो हा भाकरी. आता हे देते आईला जेवण करायला. तर बघा युट्यूब फॅमिली, बघा असं कारलं बनवलं हिरव्या मिरच्याची आणि ज्वारीची गरम गरम भाकरी. तर या मंडळी जेवायला मला लय आवडतं बघा कारलं आणि गरम गरम भाकरी. असं आपलं जेवण आजचं या जेवायला.